अमरावतीच्या चांदूर बाजारमधील रिद्धपूरमध्ये येत्या जूनपासून मराठी विद्यापीठ सुरू होत आहे। अशात मराठी विद्यापीठ स्थापनेच्या दृष्टीने करावयाच्या कारवाईला वेग द्यावा असे निर्देश उच्च व तंत्र शिक्षण मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले। रिद्धपूर येथील थीम पार्कची पाहणी केल्यावर ते बोलत होते। उच्च व तंत्र शिक्षण मंत्री पाटील यांनी रिद्धपूर येथील मराठी भाषा विद्यापीठ स्थापनेसाठी थीम पार्क परिसराची पाहणी केली। यावेळी ते बोलत होते। खासदार डॉक्टर अनिल बोंडे यांची प्रमुख उपस्थिती यावेळी होती। नियोजित मराठी भाषा विद्यापीठ समिती सदस्य महंत करंजेकर बाबा, गोविंद प्रभू तीर्थस्थान सेवा समितीचे सचिव महंत वाईनदेशकर तसंच मोर्शीचे उपविभागीय अधिकारी प्रदीप कुमार पवार, तहसीलदार नरेश आकनुरी, गोविंद गुरुकुल आश्रमशाळेचे सचिव सुभाष पावडे, मुख्याध्यापक संजय कोहळे मान्यवर उपस्थित होते। मराठी भाषा विद्यापीठाची प्रस्तावित जागा थीम पार्कची पाहणी करताना पाटील यांनी येत्या जून 2024 पासून मराठी भाषा विद्यापीठ सुरू केलं जाईल असं आश्वासन दिलं। या अनुषंगाने आवश्यक ती कारवाई तातडीनं केली जावी। विद्यापीठ स्थापनेच्या दृष्टीनं अभ्यासक्रम, कुलगुरूंची निवड, विद्यार्थ्यांना पुरवण्यात येणाऱ्या सोयीसुविधा तसंच आवश्यक बाबींची पूर्तता लवकरात लवकर करण्यात यावी। या विद्यापीठात विद्यार्थ्यांना माहिती व्हावी यासाठी विशेष कॅम्पेन आयोजित करण्यात यावं। विद्यार्थी निवडीचे निकष, अभ्यासक्रम आदींबाबत लवकरात लवकर कारवाई करण्याचे निर्देश उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे संचालक डॉक्टर शैलेंद्र देवळाणकर यांनी दिले। येथील माहिमभट सभागृह, ज्ञान केंद्र, भक्त निवारा आदींची पाहणी देखील पाटील यांनी केली। मराठी भाषा विद्यापीठ सुरू व्हावं अशी मागणी अनेक वर्षांपासून होती। महानुभाव पंथ प्रवर्तक सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचं योगदान अमूल्य आहे। त्यांच्या अमूल्य भाषिक योगदानामुळे मराठी साहित्याची गंगोत्री रिद्धपूर ठरली आहे। यामुळे रिद्धपूर ही महानुभाव पंथाची सोबतच मराठी भाषेचीही काशी आहे। लीळाचरित्रासारखा आद्यग्रंथ जिथे लिहिला गेला त्या स्थानाचं महत्त्व लक्षात घेता शासनामार्फत येत्या जूनपासून रिद्धपूर इथं मराठी भाषा विद्यापीठ सुरू केलं जाईल। मराठी भाषा विद्यापीठात विविध ज्ञानशाखा, शिक्षणक्रम आणि अभ्यासक्रम राबवताना विद्यार्थी रोजगारक्षम कसे होतील याचाही विचार करण्यात आल्याची माहिती पालकमंत्र्यांनी दिली। पालकमंत्र्यांनी श्री गोविंद गुरुकुल आश्रम विद्यालय परिसरात आद्य मराठी ग्रंथ लीळाचरित्राचे निर्मिती स्थान वाजेश्वरी येथील दर्शन घेतले। त्यानंतर त्यांनी राजमठ मंदिरात श्री गोविंद प्रभू यांचं दर्शन घेतलं। तसंच गोपीराज ग्रंथ संग्रहालयातील पुरातन पोथ्यांची पाहणी केली। येथील हस्तलिखित पोथ्या 700 वर्षांपूर्वीच्या आहेत। येथील 600 वर्षांपूर्वीच्या संत महात्म्यांच्या वापरात कापड, भांडी, गाठी यांचीही पाहणी करून प्राचीन वस्तू आणि ग्रंथसंपदेचं जतन करण्याचे निर्देश पालकमंत्र्यांना दिले। सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की ग्रंथालयात आपलं स्वागत। बाबांना करायचा प्लॅन आपण दिला। हो, ही सकळ लिपी मधली पोथी आहे। माळभाव पंथीयांची लिपी आहे सकळ लिपी म्हणून, म्हणजे ते अक्षरांचा अदल बदल आहे।